नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल। आजचा विषय असा आहे की कमेंट बॉक्समध्ये जे क्वेश्चनचे आन्सर्स आहेत ते द्यायचे होते। मी जी क्वेश्चनची सिरीज टाकली होती बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याची, तर एका क्वेश्चनचा आन्सर म्हणणं आहे एका मित्राचं की ते चुकीचं आन्सर चुकीचं आहे म्हणणं आहे। तर आपण क्वेश्चन पाहूया। अवबोध आणि प्रतिमा या संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? तर अवबोध आणि प्रतिमा हा टॉपिक तर मी घेतला होता। त्यात बघा खाली ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला। अवबोध आणि प्रतिमा हे सत्य विधान कोणते शोधून काढायचे आपल्याला। बघा, अवबोध व्यक्तिनिष्ठ व प्रतिमा वस्तुनिष्ठ असते। बरोबर आहे? हो, बरोबर आहे। प्रतिमा ही अवबोधाची नक्कल असते। त्यांचं म्हणणं आहे की प्रतिमा ही अवबोधाची नक्कल असते। हे ऑप्शन म्हणजे जे 2 नंबरचा ऑप्शन आहे अ, क, ड म्हणजे सत्यविधाने इथे दिलेले आहे अ, क आणि ड। तर हे बरोबर आहे। आणि जे प्रतिमा ही अवबोधाची नक्कल असते हे विधान त्यांचं म्हणणं आहे की बरोबर आहे। तर हे बघा, इथं ऑप्शन जे बुकमध्ये जे क्वेश्चन्स दिलेले आहेत त्याच्या खालीच त्याचे आन्सर्स आहेत। हे बघा, मी तुम्हाला दाखवते। हे बघा, 40चं 2 नंबरचं आन्सर आहे अ, क, ड। हे कशामुळे आहे त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन बघा। प्रतिमा प्रतिमा म्हणजे इमॅजिनेशन, जे आपण इमॅजिन करू ते असतं। आणि अवबोध म्हणजे अंडरस्टँड, आपल्याला एखादी गोष्ट समजणे हे होतं अवबोध। मग प्रतिमा ही अवबोधाची नक्कल कशी असू शकते? त्यामुळे बी हे चुकीचं येतं। मध्ये जे दिलेलं आन्सर आहे ते योग्य आहे मित्रांनो। आणि मी चुकीची माहिती किंवा चूक असलेला आन्सर्स कधीच सांगणार नाही। मी स्वतः व्हेरीफाय करते आणि आपल्या चॅनलवर ते अपलोड करते। ओके, चला, थँक्यू।